आज राष्ट्रीय महिला आयोग आणि त्यासोबतच महाराष्ट्र सरकार DGIPRच्या वतीनं आम्ही एक दिवस पत्रकारांच्या करता एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. महिला माध्यम आणि तंत्रज्ञान या विषयावरचं हे एक दिवसाचं आजचं प्रशिक्षण आहे. आपण असं बघतो की महिलांच्या विषयामध्ये वार्तांकन करताना पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यांची असलेली पॉझिटिव्हिटी, त्यांनी वापरलेले शब्द, वार्तांकन करत असताना जे वार्तांकन होतं आहे त्या वार्तांकनाची भाषा हे महिला विषयक विषय पुढे नेण्याकरता अतिशय उपयोगाची असते. पण कित्येक वेळेला जर निगेटिव्ह भाषा वापरली गेली तर मग मात्र महिलांना त्याचा खूप त्रास पण होतो. त्यामुळे माध्यमांची भूमिका ही अत्यंत जबाबदारीची असली पाहिजे असं राष्ट्रीय महिला आयोगाला वाटतं. आणि मग राष्ट्रीय महिला आयोगानं अशा पद्धतीचे एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केले, ज्याचा उपयोग आम्हाला अतिशय चांगला दिसतो आहे. दिल्लीमधली आत्ताच एक कार्यशाळा झाली आणि हे लक्षात आलं की महिलांविषयक कायदे जे आहेत त्याचं कित्येक वेळेला उत्तम नॉलेज नसतं, वरवरची माहिती असते, किंवा भाषा वापरताना खूपदा आपण जेंडर बायस होतो आहे हे लक्षातच येत नाही. पण आजच्या या वर्कशॉपच्या माध्यमातून आपण जेंडर न्यूट्रल भाषा कशी वापरू शकतो किंवा त्या महिलेला आपण अपराधी ठरवून तर भाषा वापरत नाही ना हे सुद्धा बघण्याचं एक नवीन दृष्टिकोन इथं मिळतो आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या पत्रकारितेमध्ये करणं अतिशय अपरिहार्य आहे. पण मग हा आपण उपयोग पण कसा करू शकतो, फॅक्ट चेक करून घेऊ शकतो का, आपण AIचा उपयोग करून कसं पुढे जाऊ शकतो, किंवा AIचा उपयोग होत असताना काय धोके आहेत, अशा सगळ्या विषयांच्या मध्ये या कार्यशाळेमध्ये डिस्कशन होतं आहे. आणि मला विश्वास आहे की ही कार्यशाळा सर्व पत्रकारांना अतिशय उपयोगाची होईल. आज खूप आनंदाची पण गोष्ट आहे की मोठ्या संख्येनं आज मुंबईमधले पत्रकार इथं आले आहेत. आणि स्वाभाविक रीतीने जसं दिल्लीमधनं आम्ही आज मुंबईत आलो आहेत आणि मुंबईमधनं आता जिल्ह्यांच्या मध्ये पण हे विषय जातील असं मला वाटतं. मी महाराष्ट्र सरकारचे DGIPRचे खूप खूप आभार व्यक्त करते की इतक्या संवेदनशील विषयामध्ये त्यांनी या कार्यशाळेचं आयोजन केलंय. नाशिकचं जे प्रकरण आलं आहे ते अत्यंत गंभीर असं प्रकरण आहे. आणि नुसतं गंभीरच नाही तर सगळ्यांना धक्कादायक असं हे प्रकरण आहे. आणि या प्रकरणाची व्याप्ती आणि गंभीरता हे दोन्ही पण लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाचा सुमोटो कॉग्निझन्स घेतलेला आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं उत्तमपणे लक्ष आहे की पोलीस या विषयामध्ये कसा तपास करत आहेत. पण जसं मी आधी म्हणले की हे खूप गंभीर प्रकरण आहे, हे लक्षात घेता राष्ट्रीय महिला आयोगानं एक फॅक्ट फाइंडिंग कमिटीचं पण गठन केलेलं आहे. ही जी फॅक्ट फाइंडिंग कमिटी आहे ही कमिटी हायकोर्टाच्या पूर्व न्यायाधीश, त्याचसोबत एका राज्याचे पूर्व पोलीस महासंचालक आणि सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ ॲडव्होकेट या तिघांना घेऊन अशी ही कमिटी बनवलेली आहे. आणि या कमिटीचा दौरा गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू आहे. परवा आणि काल अशी 2 दिवस कमिटी नाशिकमध्ये होती. आणि या कमिटीनं पोलिसांशी चर्चा केलेली आहे की त्यांनी काय काय तपास केला आहे. त्याच पद्धतीनं पीडितांशी पण त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. पीडितांच्या ज्या नातेवाईक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या कंपनीमध्ये ही घटना घडलेली आहे तिथं सुद्धा तिथल्याही लोकांशी संवाद साधला आहे. आणि एकंदरीतच हे प्रकरण कसं पुढे गेलं आहे, त्याची व्याप्ती काय आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही काही धागेदोरे आहेत का, जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पण
पुढे ते गेले आहेत का किंवा काय त्याच्यामध्ये तथ्य आहे, हे सगळं ही कमिटी बघते आहे. 2 दिवसाचा कमिटीचा दौरा झालेला आहे आणि कमिटी त्याचं आता काम करते आहे. मी त्यांना येणाऱ्या 10 दिवसामध्ये या कमिटीचा जो प्राथमिक रिपोर्ट आहे, हा प्राथमिक रिपोर्ट आयोगापुढे सादर करायला सांगितलेला आहे. असंच एक प्रकरण आता नागपूरमध्ये आज उघडकीस आलेलं आहे की कामाच्या ठिकाणी एका मुलीला अशाच पद्धतीनं एका पर्टिक्युलर धर्माच्या जे काही नियम आहेत ते फॉलो करायला सांगितलेले आहेत. त्यानंतर आपण अमरावतीमधलं प्रकरण बघितलं. महाराष्ट्रामध्ये एकूण ही एवढी प्रकरणं बाहेर येत असताना 1 महिना होतो आहे महाराष्ट्रात महिला आयोगाला अध्यक्ष नाहीये. ही शोकांतिका नाहीये का महाराष्ट्राची? आता आपण जसा उल्लेख केला त्या अमरावती परतवाडा या प्रकरणाची पण राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे आणि 3 दिवसापूर्वीच मी स्वतः अमरावतीचे पोलीस कमिशनर, जिल्ह्याचे SP, त्यासोबतच ज्यांच्याकडे हा तपास सोपवला आहे असे अधिकारी आणि कलेक्टर या चौघांशी मी बोलले आहे. एक VCच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये आमचं पूर्णपणे लक्ष आहे. हे प्रकरण सुद्धा खूप गंभीर आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या प्रकरणामधल्या अजून कोणी मुली फार तक्रार करायला पुढे आलेल्या नाहीयेत. पोलिसांनी स्वतःहून प्रकरण दाखल करून घेतलं आहे, पण न घाबरता मुलींनी पुढे येणं खूप गरजेचं आहे. मी आपल्या माध्यमातून त्या सगळ्या मुलींना आवाहन करते की न घाबरता आपण या प्रकरणामध्ये जर काही माहिती असेल तर ती येऊन पोलिसांना सांगावी आणि कोणत्याही प्रकारे त्यांची आयडेंटिटी सगळ्यांच्या समोर न आणता या प्रकरणामधला तपास पुढे जाईल. त्यांचं जे सांगणं आहे ते पण व्यवस्थितपणे रेकॉर्ड करून मग ते न्यायालयापुढे जाईल याची हमी सुद्धा या सगळ्या महिलांना द्यायची आहे. तर मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर मुली पुढे आल्या तर हे प्रकरणाला अधिक उत्तमपणे गती मिळू शकेल. पण पोलिसांच्या संपूर्ण कारवाईवर आमचं लक्ष आहे. अशा प्रकारचे मुंबई हायकोर्टाच्या पूर्व जस्टिस श्रीमती साधना जाधव या कमिटीमध्ये आहेत. त्यासोबतच हरियाणाचे पूर्व डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस श्री BK सिंग हे पण आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या लॉयर श्रीमती मोनिका अरोरा या कमिटीमध्ये आहे. आणि हे 3ही लोक गेले 2 दिवस जसं मी सांगितलं हे नाशिकमध्ये होते. आणि याशिवाय चौथी अजून एक व्यक्ती आहे जी राष्ट्रीय महिला आयोगाचे आमचे ऑफिसर आहेत लीलावती. अशा 4 जणांची ही कमिटी आम्ही स्थापन केली होती. अमरावती प्रकरणामध्ये आम्ही बघतो आहोत. जसं मी सांगितलं की मी 3 दिवसापूर्वीच मी स्वतः एक VC घेऊन मी कलेक्टर, पोलीस ऑफिसर्स या सगळ्यांसोबत बोललेले आहे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस कसं करतं आहे, पोलीस सगळ्या अंगाने विचार करतं आहे ना, याबद्दल मी खात्री करून घेतलेली आहे. पण मला असंही वाटतं आहे की या प्रकरणामध्ये अजून कंप्लेंट्स पुढे येण्याची गरज आहे. आम्ही त्याची वाट बघतो आहोत, पण नक्कीच त्याच्यामध्ये आमचं लक्ष आहे. म्हणजे खराब प्रकरण, या खराब प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने आतापर्यंत एंट्री केलेली आहे का आणि केली आहे का? त्यांचं काम कशा पद्धतीने सुरू आहे? नाशिकचं जे अजून आधीचं एक प्रकरण आहे खराब प्रकरण, हे तर फारच गंभीर आहे आणि अत्यंत काळिमा लावणारं असं हे प्रकरण आहे. या प्रकरणाची पण दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे आणि या प्रकरणामध्ये माझं अनेक वेळेला तिथले जे ऑफिसर आहेत, CP जे आहेत, त्या CPंची माझी चर्चा झाली आहे की कशा पद्धतीनं पोलीस काम करत आहेत. पण त्यासोबतच राज्याच्या पोलीस महासंचालक जे आहेत त्यांनाही आम्ही पत्र लिहिलं आहे. त्यांच्याकडनं सुद्धा आम्ही आत्तापर्यंत पोलिसांनी काय तपास केला आहे याची माहिती मागवलेली आहे. आज दुपारी माझी माननीय पोलीस महासंचालकांसोबत आज माझी मीटिंग आहे आणि स्टेट रिव्ह्यू आज त्यांच्यासोबत होणार आहे. त्यावेळेला अर्थातच या विषयाबद्दलची
अजून चर्चा होऊ शकेल. आणि या घरात प्रकरणामध्ये राज्याच्या माजी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर देखील आरोप आहे. त्यांचं नाव अनेक ठेवायचं आणि आरोपीच्या एका संस्थेवरती त्या सदस्य म्हणून आरोप होत आहे. इतकी वर्षानंतर संपर्क होतो असे फोटो सुद्धा समाज माध्यमांमध्ये आहेत. जरी त्यांनी राजीनामा दिलेला असला तरी मात्र होणारे आरोप गंभीर आहेत. तुम्ही राष्ट्रीय महिला आयोगाचं नेतृत्व करताय, कसं पाहताय सगळ्या प्रकरणाकडे आणि त्यांनी जे काही केलं आहे व त्यांचे जे काही संबंध आरोप आपण पाहायला गेलेले आहेत त्यावरती तुमचं काय नाही? त्याला जोडून प्रश्न की असं माहिती मिळते आहे की त्यांना चौकशीसाठी बोलवलं गेलं, परंतु मी महिला आहेत एवढा प्रवास करू शकत नाही असं सांगून त्या चौकशीला सुद्धा उपस्थित राहिल्या नाही. तर त्यांनी चौकशीला उपस्थित राहावं असं आवाहन तुम्ही कराल? मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत ते कुणी असू देत, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा त्यांच्यावर आरोप झालेले आहेत त्यानंतर त्यांचा राजीनामा झालेला आहे आणि पोलीस तपास करतायत. मला हे पण वाटतं आहे की SIT आपलं काम करते आहे, पोलीस आपलं काम करत आहेत. आपण त्यांना वेळ दिला पाहिजे आणि हा तपास नीट पुढे जाईल हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. माझा खात्री आणि विश्वास आहे की महाराष्ट्र पोलिसांचं नाव अतिशय उत्तम आहे, चांगलं आहे. महाराष्ट्र पोलीस अत्यंत निपक्षपातीपणानं या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास करतील. मात्र आपण अजून काही वाट बघण्याची गरज आहे. हा तपास नीटपणे पुढे जाऊ देण्याची गरज आहे. मात्र राष्ट्रीय महिला आयोग या संपूर्ण तपासावर लक्ष ठेवून आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची स्वतंत्र काही चौकशी करणार आहे का? त्यांची स्वतंत्र काही बोलणं किंवा त्याच्या संदर्भात काही चौकशीसाठी नेमणार नाही. अशा पद्धतीचं त्यांची चौकशी करण्याचं कोणतंही मॅन्डेट आमच्याकडे नाही आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे काही कोणती चौकशी करणार नाही आहोत. मात्र पोलिसांनी त्यांचं काम व्यवस्थित करावं, पुन्हा म्हणते निपक्षपातीपणानं करावं. याकरता आमचा आग्रह तर आहेच आहे, पण आमचं लक्ष पण असेल. ज्या प्रकरणामध्ये शेकडो महिला बळी पडल्या आरोपीच्या सगळ्या कृत्याला, त्या आरोपीशी असणारे संबंध आणि त्याच्यावरती असणारे बंधुतेचा विश्वास या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांच्यावरती खूप आवडत होते आणि अशा वेळेला त्यांच्यावरती होत असलेले गंभीर आरोप पाहता त्यांनी चौकशीला सामोरं जाणं गरजेचं वाटत नाहीये का? किंवा तुम्ही कशाप्रकारे काही आवाहन करताय का? कारण या सगळ्यामध्ये पारदर्शकता फार महत्त्वाची आहे. मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेला पोलीस त्यांना चौकशीला बोलावतील त्या वेळेला त्यांनी गेलं पाहिजे आणि पोलिसांना सहकार्य करणं हे त्यांनी अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांनी ते केलंही पाहिजे असं मी त्यांना जरूर सांगेन की त्यांनी हे सगळं सहकार्य नीटपणे पोलिसांना केलं पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो की अनेकांची अशी मागणी आहे की कुठल्याही राजकीय पक्षाची महिला आता त्या अध्यक्षपदावर नको, तर कुठली ऑफिसर नेमण्याची, म्हणजे तुमचं काय मत आहे की एखादी ऑफिसर नेमली जावी की राजकीय पक्षाची महिला अध्यक्ष म्हणून? राज्य महिला आयोगाची अध्यक्ष नेमण्याचा अधिकार हा महाराष्ट्र सरकारचा आहे. त्यामुळे या विषयावर निर्णय महाराष्ट्र सरकार घेईल. पण त्यासोबतच आपण असं विचारलं की एखादी अधिकारी असावी का किंवा अन्य कोणी असावं का, तर हा पूर्णतः निर्णय हा सरकारचा आहे. सरकारने तो निर्णय घ्यावा. मी एकच म्हणेन की पदावर कुणीही येऊ दे, पदावरच्या येणाऱ्या माणसानं आपल्या पदाची जबाबदारी समजून त्यांनी काम करणं गरजेचं आहे. एवढंच मी सांगेन. असणाऱ्या व्यक्तीवरती जेव्हा अशा प्रकरणामध्ये आरोप उठवले जात आहेत, पक्षाचे असणारे संबंध किंवा आरोपींशी असणारा त्यांचा प्रभाव या सगळ्या गोष्टीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. तिथे एखादा अधिकारी जर तटस्थपणे भूमिका बाळगत असेल तर तशा पद्धतीचा निर्णय व्हायला हवा. तशा पद्धतीचे निर्णय सकारात्मकपणे पाहता येतात. नाही, मला असं नाही वाटत. सरकारला जो कोणी योग्य वाटतं आहे त्याची नियुक्ती सरकारनं करावी. मग ती अधिकारी असेल आणि सरकारला वाटत असेल की ती योग्य आहे तर करायला हरकत नाही. पण त्यासोबत जर त्यांना असं वाटत असेल की समाजामधली एखादी व्यक्ती चांगलं काम करते तर त्यांचीही नियुक्ती करायला माझी अजिबातच ना नाहीये. मी इतकंच सांगेन की तुम्ही कोणत्याही भूमिकेमध्ये असा, ज्या पदावर तुम्ही काम करता आहात त्या पदाला न्याय देणं हे तुमचं काम आहे आणि हा न्याय
आपल्याला देता आला पाहिजे. त्या पदाची गरिमा सांभाळून आपण पुढे गेलं पाहिजे. महाराष्ट्रानं असे पण उदाहरणं बघितलेत की राजकीय पक्षाच्या नेत्या पण होत्या आणि महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पण होत्या. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो व्यवस्थितपणे जो ताळमेळ जो सांभाळायचा आहे तो ताळमेळ घालून आपण पुढे गेलं पाहिजे. आपको हिंदी में चाहिए? एक बार मराठी खत्म करके फिर हिंदी कर लूं? फिर मैं हिंदी कर लूंगी. एक मिनिट. अमृता फडणवीस यांनी 2 दिवसांपूर्वी प्रतिक्रिया देत असताना असं म्हटलं की ज्या वेळेला त्या ऍक्सिस बँकेत होत्या त्यावेळेला सुद्धा असं एक प्रकरण त्यांच्या कानावर आलेलं होतं. त्यांच्या इकडे कमिटी होती आणि मग कमिटीने त्या सगळ्या प्रकरण हँडल केलं. त्यांनी असंही पुढे म्हटलं की अशा प्रकारचं प्रकरण आलं होतं आणि त्यांनी ते नीट हँडल पण केलं. पण याच्यामधनं हे पण स्पष्ट होतं आहे की जो पॉशचा जो कायदा आहे त्या पॉशचं जर आपण प्रभावी इम्प्लिमेंटेशन जर आपण केलं आणि ऑफिसमध्ये खऱ्या अर्थाने तो जर नीट लागू केला तर पीडित महिलांना न्याय मिळू शकतो. आपण हेही बघतो की जेव्हा पुरुष आणि स्त्री दोघं मिळून काम करतात त्यावेळेला अशा काही घटना घडतात. पण या जर घटना संवेदनशीलतेने बघितल्या गेल्या आणि जी इंटरनल कमिटी आहे पॉश कायद्याच्या अंतर्गत तिची जबाबदारी फार मोठी आहे. त्या कमिटीला आपल्या क्षेत्राचे न्यायिक अधिकार आहेत. त्या जर कमिटीने जर नीट काम केलं तर महिलांना न्याय पण मिळू शकतो. अमृताजींनी जो उल्लेख केला होता तो हा पण होता की त्यांनी ते व्यवस्थितपणे त्यांच्या बँकेमध्ये ते प्रकरण हँडल केलं आणि ते व्यवस्थितपणे पुढे गेलं. त्या महिलेला तिची सुनवाई झाली, तिला न्याय पण मिळाला. त्यामुळे हीच अपेक्षा आहे की कोणतीही ऑर्गनायझेशन असो त्यांनी पॉश कायद्याचं अंमलबजावणी ही उत्तमपणे केली पाहिजे. नासिक की जो टीसीएस की जो घटना सामने आई है ये घटना बहुत ही खराब है. बहुत ही गंभीरतापूर्वक राष्ट्रीय महिला आयोग ने इसका संज्ञान लिया है और संज्ञान लेते हुए राष्ट्रीय महिला आयोग ने तुरंत इस घटना की जांच करने के लिए हमने एक फैक्ट फाइंडिंग कमेटी का गठन किया है. इस फैक्ट फाइंडिंग कमेटी में 4 लोगों की कमेटी हमने बनाई है जिसमें पूर्व हाईकोर्ट जस्टिस, पूर्व स्टेट के डीजीपी, उन्हीं के साथ